शरद पवार आज बीडमधील मस्साजोगच्या दौऱ्यावर आहेत। पवार आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। आमच्या राजाला न्याय पाहिजे, पवारांच्या दौऱ्याआधी बॅनर। शरद पवार आज बीडमधल्या मस्साजोग दौऱ्यावर आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती। त्यानंतर शरद पवार मस्साजोग दौऱ्यावर आहेत। शरद पवार आज संतोष देशमुख यांच्या गावी जात त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत। पण त्याआधीच बॅनरबाजी बघायला मिळते। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। 13 दिवस उलटत आहेत। या प्रकरणात केवळ 4 आरोपींना अटक झाली तर 3 आरोपी अद्याप फरार आहे। काल मुख्यमंत्र्यांनी निवेदन देखील केलेलं आहे। लवकरात लवकर कारवाई होईल असं सांगितलं जात असतानाच आज मात्र शरद पवार मस्साजोग दौऱ्यावर आहेत। शरद पवार साधारणतः 10 वाजेपर्यंत या ठिकाणी येतील। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला ते भेट देतील, त्यांचं सांत्वन करतील। शरद पवार येण्यापूर्वीच अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात। आमच्या राजाला न्याय पाहिजे, खाली पण बघितलं तर न्याय हवा आहे म्हणून समस्त गावकरी मस्साजोग अशा पद्धतीचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पहिल्यांदाच असे बॅनर जे आहेत शरद पवार येण्याच्या पूर्वी लावण्यात आलेले आहेत। आणि हा जर परिसर जर बघितला तर संतोष देशमुख यांच्या घराचा हा परिसर आहे आणि बाजूला जर बघितलं तर संतोष देशमुख यांचं हे घर आहे आणि याच घरापासून अंतरावर काही त्यांचं अंगण आहे, बाजूला मंदिर आहे आणि याच ठिकाणी शरद पवार इथे येतील आणि इथं आल्यानंतर इथले जे कुटुंब आहेत त्या कुटुंबासोबत ते चर्चा करतील आणि त्यानंतर मात्र नेमकं काय भूमिका घ्यायचं आहे ते ठरवतील असं इथं सांगण्यात येतंय। एकंदरीत थोड्याच वेळात आता शरद पवार या ठिकाणी येतील। आता शरद पवार नेमकं काय भूमिका घेतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।